उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, महाकालोक कॉरिडॉर, कालभैरव मंदिर, स्थिरमन गणेश मंदिर, तसेच गडकालिका माता मंदिर, हरसिद्धी माता मंदिर, मंगलनाथ मंदिर, सिद्धवट घाट असे 6 उज्जैन सिरीजमधले एपिसोड पाहिल्यानंतर आज आपण आलोय महर्षी सांदीपनी आश्रमामध्ये. हा आपल्या उज्जैन सिरीजमधील शेवटचा एपिसोड आहे. भगवान श्रीकृष्ण यांचं बालपण आणि शिक्षण ज्या ठिकाणी झालं असं महर्षी सांदीपनी आश्रम, या ठिकाणी आज मी तुम्हाला घेऊन आली आहे. हे आश्रम मध्य प्रदेशातील उज्जैन शहरामध्ये आहे. जर तुम्ही उज्जैन सिरीजमधील बाकीचे 6 एपिसोड्स पाहिले नसतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ते सगळे एपिसोड्स पाहू शकता. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर जाणून घेऊयात महर्षी सांदीपनी आश्रमाबद्दल. श्रीकृष्ण व बलराम हे दोघे इथे शिक्षणासाठी आले होते. इथे श्रीकृष्णाने 64 कला 64 विद्यांचं ज्ञान 64 दिवसात मिळवलं आहे असं मानलं जातं. त्यात शस्त्र, शास्त्र, धर्म याचबरोबर सुतारकाम, अत्तर बनवणं याचाही समावेश होतो. यामध्ये 4 दिवसात 4 वेद, 6 दिवसात 6 शास्त्रे, 16 दिवसात 16 विद्या, 18 दिवसात 18 पुराणे, 20 दिवसात गीतेचं ज्ञान, गुरुसेवा, गुरुदक्षिणा हे सर्व मिळून 64 दिवसात पूर्ण केलं. सध्या या ठिकाणी सुदामा, बलराम, सांदीपनी ऋषी यांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत व या जागेला मंदिराचं स्वरूप दिलेलं आहे. आश्रमाच्या एका बाजूला एका मोठ्या हॉलमध्ये शिकलेल्या 14 विद्या कोणत्या होत्या त्या चित्र स्वरूपात रेखाटलेल्या आहेत. तसेच त्याविषयी माहिती पण थोडक्यात सांगितलेली आहे. इथे सर्वेश्वर महादेवाचं एक मंदिर आहे. त्या शिवलिंगाच्या जलगाडीमध्ये वेटोळे घातलेला स्वयंभू शेष आहे. या शिवबिंदूवर त्या ऋषींचं एक चिन्ह आहे. या मंदिरात ते अध्ययनासाठी व शिवाच्या पूजेसाठी बसत असत. ही शिळा चौकोनी आहे. मंदिराच्या बाहेर प्रतिमा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. आतापर्यंत सर्व मंदिरांमध्ये नंदी बसलेला आपण पाहतो, पण या ठिकाणी नंदी उभा असलेला आपल्याला दिसतो. गुरु सांदीपनी उज्जैनवरून लखनौला गोमती नदीमध्ये स्नान करण्यासाठी जात तेव्हा श्रीकृष्णांनी योगशक्तीच्या साह्याने बाण मारून कुंड तयार केले व त्यात गोमती नदी गुप्तपणे आली अशी कथा आहे. इथून पुढे गेल्यावर श्रीकृष्णांनी घेतलेल्या 64 कला आपल्याला पाहायला मिळतात. हे आहे सांदीपनी ऋषी यांचा आश्रम, जिथे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी शिक्षण घेतलं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हा कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपली उज्जैन सिरीज त्यातला हा शेवटचा आणि 7वा एपिसोड आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती कंप्लीट उज्जैन सिरीज घेतलेली होती. त्यात आपण उज्जैनमधील प्रत्येक ठिकाणं जेवढी आपल्याला कव्हर करता येतात तेवढ्यांबद्दल मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कारण तुम्ही जेव्हा उज्जैनला जाल त्यावेळेला तुमच्यासाठी इझी होईल ही सगळी ठिकाणं पाहण्यासाठी आणि एक्सप्लोर करण्यासाठी. तर तुम्हाला माझी उज्जैन सिरीज कशी वाटली आणि माझे व्लॉग्स कसे वाटतात हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.